स्वामी समर्थ. मी स्नेहल फ्री लव्हिंग आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळ्यांच्या आवडीचं म्हणजेच खणाचं तोरण. मी खूप सारे आधी सुद्धा खणाचे तोरण तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि ते सगळे खूप जास्त तुम्हाला आवडलेत. म्हणून म्हटलं की एक छान वेगळी डिझाईन आणि झटपट बनणारी किंवा कमीत कमी खर्चामध्ये बनणारी अशी ही डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामध्ये मी फॅब्रिक वरती कसा कलर यूज करते, कोणता कलर यूज करते किंवा हे फिनिशिंग मध्ये येण्यासाठी मी काय यूज करते हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लगेचच व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज आपण खणचं जे तोरण बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे कॅनव्हास घेतलेला आहे. कॅनव्हास मी 40 इंच बाय 5 इंचाचं घेतलेला आहे. तर तुमची जेवढी चौकट आहे चौकटीची लांबी बघा तुम्ही आणि त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा कापड किंवा कॅनव्हास आहे ते घ्यायचं आहे. तर मला इथे 39 इंचाची माझी चौकट आहे तर मला 40 इंचाचं कॅनव्हास मी कट करून घेतलेलं आहे. तर हे मी फोल्ड करून घेतलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. आणि आता मी वरच्या बाजूने 2.5 इंचावरती दोन्ही साईडला मी मार्क करून घेते. तर आता हे मार्क कशासाठी तर मला इथे कर्व काढायचे बघू शकता. मी त्यासाठी एक वाटी घेतलेली आहे. बऱ्यापैकी त्या 2 पॉइंटचा मध्य येईल वाटीचा. अशा पद्धतीने वाटी ठेवायची आणि आकार देऊन घ्यायचा आहे. यामुळे एकदम परफेक्ट आकार येणार आहे. कारण आपण जर हाताने आकार काढायला गेलो तर थोडाफार आकार इकडे तिकडे जातोच. तर त्यासाठी परफेक्ट आपल्याला आकार येण्यासाठी असा काहीतरी वाटी काही डिश वगैरे ठेवून तुम्ही आकार देऊ शकता. तर अशा पद्धतीने मस्त असे आकार तयार झालेले आहेत कॅनव्हासवरती. आता आपल्याला खणचं कापड वापरायचं आहे. तर मी खणचं कापड सुद्धा रुंदीला 5 इंच आणि लांबीला मी 40 इंच घेतलेला आहे. त्याच्यावरती अशा पद्धतीने कॅनव्हास मी हे परफेक्ट चिकटवून घेतलेला आहे. शिलाई दिलेली नाहीये, फक्त चिकटवलेला आहे. आता या खणवरती अस्तर ठेवायचं आहे. इथे बघू शकता अस्तर सुद्धा सेम मेजरमेंटचं घेतलेलं आहे आणि खण वरती ठेवायचंय. आता जे कर्व काढलेले आहेत तिथे मी प्रत्येक कर्व मध्ये एक एक पिन लावून घेते जेणेकरून शिलाई देताना ते हलू नये. आणि हे बघू शकता तुम्ही की जे कॅनव्हास आहे त्याच्या एकदम काठावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. यामुळे एकदम परफेक्ट आकार येणार आहे. तर थंबनेल मध्ये मी सांगितलेलंच होतं की परफेक्ट फिनिशिंग मध्ये कसं करायचं. तर त्यासाठी कॅनव्हासचा यूज करा. मी खूप वेळा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर परफेक्ट फिनिशिंग परफेक्ट आकार पाहिजे असेल तर कॅनव्हास नक्कीच यूज करा. थोडासा खर्च होईल, थोडंसं काम वाढेल, पण जर तुम्हाला फिनिशिंग मध्ये काम पाहिजे असेल एकदम छान तर तुम्हाला कॅनव्हासचा नक्कीच यूज करायला पाहिजे. आता मी सगळे एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं, छोटे छोटे नॉच देऊन घेतले म्हणजेच कट्स देऊन घेतले आणि आपण हे कापड पलटी करूया. आता पलटी केल्यानंतर तुम्ही बघू शकता प्रत्येक आकार सेम आलेला आहे. हेच परफेक्ट फिनिशिंगसाठी गरजेचं असतं. तर हे बघू शकता एकदम छान सुंदर आकार आलेला आहे. कारण असं कर्व जर तुम्हाला काढायचे असतील तर हे सहजासहजी नाहीच जमत. तर नक्की ही ट्रिक यूज करा. वाटीने कर्व काढा आणि छान शिलाई देऊन घ्या कॅनव्हासवरती. मी एक्स्ट्राचं जे वरचं कापड आहे ते मी छोटीशी एक टीप देऊन घेतलेली आहे. आता आपल्याला एक गोल्डन कलरचं कापड घ्यायचं आहे. तुमच्याकडे जे कलर कॉम्बिनेशन मध्ये असेल ते घेऊ शकता. याला सुद्धा मी कॅनव्हास चिकटवून घेतलेला आहे आणि हे सुद्धा सेम मी 40 इंच बाय 5 इंचचं कापड घेतलेलं आहे. याला सुद्धा मी अस्तर लावणार आहे आणि फक्त साईडहून सरळ टीप देऊन घ्यायची आहे. दोन्ही साईडला बघू शकता आणि आपण हे पलटी करून घ्यायचं आहे. कॅनव्हास आपला आतमध्ये गेला पाहिजे. आता हे सरळ झाल्यानंतर छान व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. जे खणचं कापड आहे ते सुद्धा प्रेस करून घेतलेलं आहे. आता मी इथे दाखवते त्याप्रमाणे 1.5 इंचावरती मी इथे मध्यमध्ये मार्क करून घेते. म्हणजे कर्वचं जे 2 कर्व आहेत त्याचं जे मध्य आहे त्याचं मिडल पॉइंटला मी 1.5 इंचावरती मार्क करते. यामुळे काय होईल एकदम सरळ रेषेत आपलं कापड आहे हे आपण आतमध्ये फोल्ड करायचंय आणि हे तुम्हाला एकदम छान व्यवस्थित आकार देईल. त्यासाठी अशा पद्धतीने थोडंसं मार्क करून घ्या. आता हे जे खण आहेत ते या पद्धतीने आपल्याला याच्यावरती
शिलाई देऊन घ्यायचं आहे. बघू शकता खालचं कापड सुद्धा मी 1.5 इंच सोडलेलं आहे आणि दिसू नये याच आकारात आपल्याला हे कापडवरचं खंच ठेवायचे. तर अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे. प्रत्येक वेळी मी सांगत असते की पिनने सिक्युअर करा, काम झटपट होईल. आता जे एक्स्ट्राचं जे कापड आहे साईडचं, जे शिलाई न देता राहिलेलं कापड आहे, त्याला आपल्याला अशा पद्धतीने कव्हर करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं एक कॉटनचं कापड लावा आणि ते फोल्ड करून घ्या. त्यामुळे एकदम सगळं जे धागे आहेत कापडाचे ते सगळे आतमध्ये जातील आणि एकदम छान सुंदर फिनिशिंगमध्ये तुमचं जे प्रोडक्ट आहे ते तयार होणार आहे. तर अशा पद्धतीने मस्त असं हे आपलं तोरणाचा बेस तर आपला हा तयार झालेला आहे. आता डेकोरेशन पार्ट आहे, त्यासाठी मी एकदम छान नाजूक अशी लेस घेतलेली आहे आणि ती यावरती मी लावून घेणार आहे. कुठलीही मोठी लेस लावण्याची गरज नाही आहे, कारण लेस आपल्याला जास्त उठून नाही दिसली पाहिजे, कारण खंच कापड किंवा वरती जे गोल्डन लावलेलं आहे ते कापड आपल्याला जास्त उठून दिसलं पाहिजे. मी इथे डेकोरेशनसाठी पॉम्पॉम आणि मोती लावलेले आहेत. आता हे पॉम्पॉम जर तुम्हाला पाहिजे असतील एकदम कमीत कमी रेटमध्ये आणि छान वेगवेगळ्या कलर्समध्ये, तर मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा, मी त्याची लिंक नक्की देईन. आणि हे छान असे लटकन्स मी सगळ्या कर्वच्या मध्ये लावून घेणार आहे. आता तुम्हाला अजून काही वेगळी आयडिया येत असेल डेकोरेशनची तर तुम्ही ती सुद्धा करू शकता, किंवा एखादी छानशी लटकनवाली जी लेस येते मोत्यांची ती सुद्धा तुम्ही प्रत्येक कर्वला म्हणजेच खालच्या बाजूने पूर्णपणे शिलाई देऊन तुम्ही ती लेस लावू शकता. कारण खूप वेगवेगळ्या छान छान सुंदर आयडियाज असतात डेकोरेशन करण्यासाठी. मी सिंपल दाखवत असते जेणेकरून प्रत्येकाला हे बनवता यावं. आणि लास्ट व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडला, तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद, कारण खूप छान छान कमेंट्स मला दिल्यात तुम्ही. तर हा व्हिडिओसुद्धा नक्कीच तुम्हाला आवडेल, नक्की ट्राय करून बघा. मी ते फॅब्रिक ग्लूने हे छान 2 फूल आहेत ते दोन्ही साईडला म्हणजे साईडच्या कर्वमध्ये लावून घेणार आहे. आता खूप जणींचा प्रश्न असतो की मी फॅब्रिकवरती कोणते कलर्स वापरते, तर इथे बघू शकता ॲक्रेलिक कलर वापरते किंवा फॅब्रिक कलर सुद्धा मी वापरते. तर आज मी ॲक्रेलिक कलर वापरलेला आहे कॅमलचा. तर त्या कलरने मी या फॅब्रिकवरती मी लिहित आहे. हा कलर वॉश केला तरीही जात नाही. हा खूप छान कलर असतो, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता कपड्यावरती. तर मी इथे श्री स्वामी समर्थ असं लिहिणार आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यावरती काही तुम्ही लिहू शकता, किंवा फक्त जे डेकोरेशनसाठी फुलं असतात ते सुद्धा तुम्ही इथे लावू शकता. काही यावरती नाही केलं तरीही चालेल, असं सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे तोरण. तर हे तोरण आपलं हे रेडी होणार आहे. तुम्हाला कसं वाटलं हे प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमच्या प्रत्येक कमेंट वाचून मला इतकं छान वाटतं. मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असते. तुमचे काही शंका असतील किंवा तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओज बघायचे असतील तरीही मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर नक्की एक लाईक करा. लाईक केल्यानंतर हाईप म्हणून पॉईंट्स येतील, तर ते पॉईंट्ससुद्धा नक्की द्या आणि एक छोटीशी कमेंटसुद्धा नक्की करा.